जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की जय. मंगरुळपीर येथे महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिवदासजी मिटकरी सर, आजच्या या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले मंगरुळपीर या शहराचे नगराध्यक्ष सन्माननीय अशोक भाऊ परळीकर, मंचावर उपस्थित आमचे स्नेही बाळासाहेब हवाप्पा, तद्वतच मंचावर उपस्थित संजय अप्पा धामणकर आणि ज्यांच्या स्नेहामुळे मला या ठिकाणी पुन्हा या व्याख्यानासाठी यावं वाटलं ते आमचे स्नेही श्री सुरेश अप्पा लोखंडे सर आणि उपस्थित सर्व समाज बांधव आणि भगिनी मातांनो. आत्ताच लोखंडे सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक वर्षांपासून महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचा तो ध्यास काही लोकांनी घेतला आहे. त्यात माझ्या नावाचा उल्लेख झाला. मन खर तर गहिवरून गेलं. याचं कारण असं की 2006 या वर्षी मी महात्मा बसवेश्वर या विषयावर PhD करण्यासाठी सुरुवात केलेली होती. आणि तेव्हा शोकांतिका अशी की महाराष्ट्रामध्ये मोजक्याच काही लोकांनी ग्रंथ साधना तयार केलेली होती. अर्थात महात्मा बसवेश्वर हे फार साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेला विषय नव्हता. आणि अशा काळामध्ये त्यांच्यावर PhD करणं, त्यांच्यावर संशोधन करणं हे फार मोठं जिकरीचं काम आमच्या समोर होतं. परंतु कर्नाटकातले काही लोक आमच्या परिचयाचे होते. तिथलची कानडी भाषा समजून आम्हाला मराठीत सांगणारे काही लोक आमच्या परिचयाचे होते. त्यांनी काही कानडी पुस्तकांचं मराठीमध्ये अनुवाद केलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टीचा फायदा आम्हाला झाला आणि आमचं संशोधनाचं काम आम्ही समोर घेऊन आलो. 2010 मध्ये जेव्हा माझं PhDचं काम संपलं तेव्हा मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या मराठवाड्यातलं जे नांदेड विद्यापीठ आहे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात, त्या विद्यापीठामध्ये महात्मा बसवेश्वरांवर PhD करणारा मी पहिला होतो. आणि त्याच्या तत्वज्ञान या विषयामध्ये महात्मा बसवेश्वर ह्या विषयाला मांडणारा मी पहिला हत्या करणारा एक अभिमान वाटतो. आणि याचं खर तर माझे जे मार्गदर्शक होते डॉक्टर नागुराव कुंभार सर, त्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टींची परवानगी दिली. त्यांनी माझ्याकडून ते काम करून घेतलं, म्हणून मला ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण या विषयावर काम केलंय तर हा विषय आपण समाजामध्ये पोहोचविला पाहिजे. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना आपण समाजात घेऊन समाजामध्ये असलेली जी काही विषमता दिसून येते, समाजामध्ये जी काही अंधश्रद्धा दिसून येते, समाजामध्ये ज्या काही समस्या दिसून येत आहेत, त्या संदर्भामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे असं तेव्हापासून वाटत होतं. आणि म्हणूनच अशा अनेक ठिकाणी जाऊन आम्ही प्रवचन किंवा व्याख्याने देण्याचे काम मागच्या अनेक वर्षांपासून करत आलो आहोत. मागच्या वर्षीपासून लोखंडे सरांचा चांगला स्नेह झाला आणि मंगरुळपीरच्या या परिसरामध्ये सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना घेऊन आपल्या समोर मांडण्याची, आपल्यापर्यंत पोहोचविण्याची संधी उपलब्ध झाली. त्याकरिता मी समस्त या ठिकाणच्या वीरशैव लिंगायत बांधवांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. खरं पाहता आजचा जो माझा विषय आहे तो महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची प्रासंगिकता असा आहे. महात्मा बसवेश्वरांचे विचार हे 12व्या शतकातले आहेत आणि आज आपण कुठल्या शतकात आहोत याची आपल्या सर्वांना जाण आहे. मग आता प्रश्न असा पडतो की हे सगळे 11व्या शतकातले विचार, 12व्या शतकातले विचार आज कसे काय प्रासंगिक ठरतील? तर माझ्या दृष्टिकोनातून आज ज्या ज्या काही समस्या आपण पाहत आहोत त्या समस्या आजच्याच आहेत असं नाही. आजचं हे युग फक्त विज्ञानाचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, परंतु मानवाच्या आचरणामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडून येत आहेत आणि त्या आचरणामुळे या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या काही समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला कारणीभूत कोण आहे याचा विचार करण्यासाठी हा प्रश्न मी उपस्थित केलाय. आणि
या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधण्याचं काम करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की या ब्रह्मांडामध्ये जितक्याही काही समस्या तुम्हाला दिसून येत आहेत त्या मानव निर्मित समस्या आहेत. मानवाच्या आचारामध्ये, मानवाच्या विचारामध्ये आलेली तफावत, मानवाच्या आचारामध्ये, मानवाच्या विचारामध्ये दिसून येणारी विसंगती हीच खऱ्या अर्थानं या वर्तमान जगामध्ये किंबहुना मागच्या हजारो वर्षापासूनच्या प्रत्येक युगामध्ये मानवी जीवनामध्ये ही समस्या आपल्याला पाहाव्यास मिळते. मग या समस्या नेमक्या आहेत तरी कोणत्या? अशा अनेक समस्या आहेत. आज आपण प्रामुख्याने पाहतो या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मानवी जीवनामध्ये जीवनाविषयीची अनास्था निर्माण झालेली आहे. आपण जगतोत कशासाठी हेच आपल्याला कळत नाहीये. क्षणामध्ये आज आपल्या हातामध्ये मोबाईल आहे. क्षणामध्ये अशी परिस्थिती येते की आपण हॅपी बर्थडेचा मेसेज टाईप करतो आणि दुसऱ्या क्षणाला अशी परिस्थिती येते की आपण भावपूर्ण श्रद्धांजलीचा मेसेज टाईप करतो. काय आपण कुठल्या अवस्थेला होतो? म्हणजे आपण कुठल्या तरी विशिष्ट वृत्तीने काही क्षण तरी स्थिर राहू शकतो की नाही हा प्रश्न आपल्याला आपण स्वतः विचारला पाहिजे. क्षणाला हसतोय, क्षणाला रडतोय, क्षणाला सुख आहे, क्षणाला दुःख आहे. मानवाचं जीवन सगळं अस्थिर झालेलं आहे. ही मूलभूत समस्या आहे. पाण्याची समस्या, रस्त्याची समस्या, विजेची समस्या, आता हे सगळं सोडवण्याची परळीकर साहेबांची जिम्मेदारी आहे. त्याच्यामुळे आपण काही त्याच्यावर चर्चा करणार नाही. पण आपल्या समोर मूलभूत प्रश्न हा आहे की मानवाच्या जीवनामध्ये ह्या समस्या कोण सोडवणार? मानवाच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या ह्या समस्या आपल्याला जर सोडवायच्या असतील तर ह्या संतांचे, महात्म्यांचे, महापुरुषांचे विचार आपल्याला अंगीकारावे लागणार आहेत. आणि म्हणून आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची प्रासंगिकता काय आहे हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. मी असं म्हणत होतो की मानवाचं जीवन अस्थिर झालेलं आहे. मानवासमोर आज निश्चित असं ध्येय राहिलेलं नाही. नेमकं मी काय करावं? आज तुम्ही तरुण मुलांना विचारा, मोठं होऊन काय व्हायचंय? कोणी म्हणाल शिक्षक व्हायचंय, कोणी म्हणाल मला कलेक्टर व्हायचंय, कोणी आणखीन काहीतरी सांगाल. परंतु हे सगळं करून काय करणार आहेस तू? उत्तर नाहीये. कोणी म्हणाल पैसा कमवल, कोणी म्हणाल बंगला बांधायचा आहे. परंतु बंगला बांधून काय करणार? पैसा कमवून काय करणार? असे मूळ प्रश्न जेव्हा तुम्ही त्याच्याकडे विचारत जाल तेव्हा त्याच्याकडे निश्चित असं उत्तर नाही. अर्थात निश्चित असं ध्येय आज निश्चित झालेलं नाही. ही एक समस्या आहे. याशिवाय आपण मानवी जीवनामध्ये पाहतो की या ठिकाणी प्रत्येक जण आपला स्वतःचा विचार करतोय. माझं कसं भलं होईल, या समाजाचं मी काही देणं लागतो याचा कोणाला विचार नाही. प्रत्येक जण स्वार्थी झालेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या मानवी जीवनामध्ये अनेक समस्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. आज माणूस माणसाला माणूस म्हणून पाहायला तयार नाही. आज माणूस माणसाला माणूस म्हणून पाहायला तयार नाही. प्रत्येक व्यक्ती एकमेकांची साधन बनलेली आहे. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही गंभीर समस्या आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करता येऊ शकतात. परंतु वेळेचं बंधन मलाही पाळावं लागेल. आणि म्हणून मी काही मोजके विचार महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भाने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. आज आपण प्रामुख्याने जेव्हा महात्मा बसवेश्वरांचे वचन पाहतो त्या वचनांच्या आत असलेला जो भाव आहे तो भाव पाहतो. त्यावरून आपण आपल्या जीवनाशी प्रामुख्याने वीरशैव लिंगायत समाजामध्ये वावरणाऱ्या लोकांच्या अनुषंगाने आपण काही समस्या शोधल्या आहेत का? याचं कारण असं आहे की ह्या समस्या भरपूर आहेत. आणि म्हणून मी काही मोजक्या समस्या तुमच्या समोर मांडणार आहे. पहिली समस्या धार्मिक स्वरूपाची आहे. अर्थात आध्यात्मिक स्वरूपाची त्याला तुम्ही म्हणू शकता. आज परिस्थिती अशी झाली आहे की या समाजामध्ये भौतिक वाद खूप मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि त्याचाच परिणाम असा झालाय हवा संगाळवाद वाढलाय. माणसाला ऐशो आरामाचं जीवन जगावं असं वाटतंय. खा प्या मजा करा ही चारवाकाची संस्कृती प्राचीन काळामध्ये होती ती आजही तशीच कायम आहे. आणि अशा या मनोवृत्तीकडे जे अध्यात्माची कास धरणारे लोक होते तेही आता बळी पडलेले आहेत. अर्थात या ठिकाणी भक्तीचा संचार नाही, ईश्वरनिष्ठ लोकांचा वाव नाही. अशा प्रकारची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्या संदर्भाने आपण जेव्हा महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा आढावा घेतो तर आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की महात्मा बसवेश्वर हे ईश्वरनिष्ठ व्यक्ती होते. अनेक
मी व्याख्यानाच्या व्यासपीठावर जेव्हा थांबतो, काही पुरोगामी विचाराचे लोक आमचे, महात्मा बसवेश्वर हे पुरोगामी विचाराचे होते असं म्हणतात ते, परंतु याचा अर्थ महात्मा बसवेश्वर ईश्वरनिष्ठ नव्हते असा होत नाही. उलट ईश्वरनिष्ठ होते आणि त्यांनी ईश्वराच्या भक्तीच्या माध्यमातून समाजाला एक करण्याचं काम केलंय हे सांगण्याऐवजी पुरोगामी होते असं म्हणायचं. आणि अर्थात ते ईश्वरनिष्ठ नाहीत, त्यांना ईश्वराच्या विषयी फारशी काय आस्था नव्हती, अशा प्रकारचा एक अपप्रचार करणारे काही लोक मी पाहिले. आज ईश्वरनिष्ठ होणं फार गरजेचं आहे, या समाजाला भक्तीचा मार्ग दाखविणे फार गरजेचं आहे. नाहीतर काय होईल, हा समाज जो आहे तो चंगाळवादाच्या नादाला लागून आपलं अस्तित्व, आपल्या जीवनाचं ध्येय विसरून जाईल. आणि म्हणून महात्मा बसवेश्वराच्या विचाराचा आढावा घेत असताना मला एकच गोष्ट सांगावी वाटते की आपण ईश्वरनिष्ठ बनलो पाहिजे. आणि ईश्वरनिष्ठ बनायचं असेल तर आपल्याला नेमकं ईश्वर म्हणजे काय हे जाणून घ्यावं लागेल. तर प्राचीन परंपरेपासून जर आपण विचार केला तर या ठिकाणी शिवसंस्कृतीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. ही शिवसंस्कृती सर्वात प्राचीन संस्कृती आहे आणि या शिवाचे 5 रूप त्या ठिकाणी प्राचीन संस्कृतीमध्ये सांगितलेले आहेत. शिवाचे 5 साधक्य रूप आहेत आणि त्यातला एक रूप म्हणजे ईश्वर आहे, त्यातलं एक रूप म्हणजे ब्रह्म आहे, त्यातलं एक रूप म्हणजे ईश आहे, त्यातलं एक रूप म्हणजे ईशान आहे. अशा ह्या सगळ्याच रूपांना आपण नीट समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ईश्वरनिष्ठ भक्तीचा मार्ग निर्माण करण्यासाठी काहीही वेळ लागणार नाही. अर्थात या ठिकाणी सतमार्गावर चालणाऱ्या लोकांची, सतमार्गावर चालणाऱ्या समाजाची निर्मिती करायला फार वेळ लागणार नाही. म्हणून या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे विचार हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून मला प्रासंगिक वाटतात. या अध्यात्माशिवाय आपल्या समाजामध्ये थोडासा एक विषय असा आहे, तो धार्मिक विषय. वास्तविक पाहता धर्म आणि अध्यात्म हे एक आहे की वेगवेगळं आहे, हा एक चर्चेचा विषय होऊ शकतो, मी त्यावर बोलणार नाही. परंतु माझ्या दृष्टिकोनातून अध्यात्माकडे जर जायचं असेल तर धर्म हे साधन आहे आणि त्या धर्मामध्ये मग ती कर्मकांड आहेत, ज्ञान आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, हे धर्माचे उपकरण आहेत सगळे. आणि या उपकरणाच्या साहाय्याने धार्मिक होऊन आपल्याला अध्यात्माचा प्रवास सुखरूपपणे करता येऊ शकतो. परंतु गंमत काय झाली आज की आपल्याला नीट धर्मच कळाला नाही. आपण धर्म म्हणजे काय हे नीट समजूनच घेतलं नाही. आपण कोणीतरी महाराजांनी, कुठल्या तरी बाबांनी काहीतरी सांगावं आणि आपण नेमकं तेच करावं अशी परिस्थिती आपली झालेली आहे. पण आपण काय करतो आहोत, कशासाठी करतो आहोत हे आपल्याला माहितच नाही. महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, आपण ईश्वरनिष्ठ तर झालो आहोत, परंतु आपण एका कुठल्या तरी ईश्वराला पूजत नाही. वास्तविक पाहता ईश्वर ही निर्गुण निराकार स्वरूपाची तत्व आहे, परंतु त्याच ईश्वराला आपण मूर्तीमध्ये आणून त्याला असं काहीतरी केलंय आपण की आपण आता काही सांगता सोय नाही. इतके देवता आपल्याकडे झालेत. गल्लीत, एखाद्या गल्लीत गेलो, एक मंदिर, दुसरं मंदिर, तिसरं मंदिर, चौथं मंदिर, पाचवं मंदिर. मी मंदिरांना विरोध करत नाही किंवा माझा तो उद्देशही नाही, परंतु माझा एक सांगायचं आहे की कोणतं तरी एकच मंदिर धरा ना, काय फरक पडतो? कोणतंही धरा, आपण तर शिवाचं धरलेलं आहे, याच्यात काही शंका नाही. परंतु ज्या ज्या कोणत्या माणसानं, ज्या ज्या समाजाच्या, ज्या ज्या संप्रदायाच्या माणसाने जे जे मंदिर धरले असतील किंवा जे जे देव पकडले असतील, त्यापैकी कोणताही एकच धरा. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. महात्मा बसवेश्वर म्हणतात बरं का, एक संदर्भ आहे त्यांचा, ते म्हणतात, देव असे एकची एक, तया नामे अनेक. देव एकच आहे, फक्त नाव त्याला वेगळे आहे आणि त्या वेगवेगळ्या नावामुळे त्याची वेगवेगळी मंदिरं झालेली आहेत. मग तत्वतः जर देव एकच असेल तर वेगवेगळ्या मंदिरात जाण्याची काय आवश्यकता आहे? वेगवेगळ्या मंदिरात जाऊन वेगवेगळे नवस बोलण्याची काय आवश्यकता आहे? ही खऱ्या अर्थानं असं जर करत असो आपण, वेगवेगळ्या देवाकडे जायचं, तिथे नवस बोलायचं, तिथे प्रार्थना करायची, तर ही मला असं वाटतं की आपल्या स्वतःनं आपण स्वतःची केलेली मानसिक कुचंबना आहे. प्रामुख्याने मला हा विषय इथं जमलेल्या माता भगिनींना सांगायचा आहे. सकाळी उठलं, देवघरातल्या गणपतीला
नंतर महादेव आला, नंतर घराबाहेर आपलं काही तुळस असेल तिथं, नंतर गल्लीतल्या, नंतर ग्रामदेवता, आणि सगळं झाल्यावर मग नवऱ्याला चहा भेटल, नाही तर नाश्ता भेटल, नाही तर जेवण भेटल. घरातला नवरा काय देव नाही का? त्याची काळजी घेणं काम आहे की नाही? नाही, हे सगळे देव झाल्याशिवाय मी तुम्हाला काही देणार नाही, अशी परिस्थिती आहे. पण याच्यात काय नवऱ्याचं काही जात नाही. त्याची आता ती सवय झालेली असते, त्याच्या पोटाला सगळं हे झाल्यानंतर खायचंय हे माहित असतंय. गंमत अशी आहे की सगळ्यात जास्त कुटुंबना तुमची होती, बाई बाई बाई, आपलं हे नुकसान झालं गड्यास, हा मी आज तिथं जातो म्हणले, गेलेच नाही. अरे तुम्हाला म्हणलं होतं मी, गडबड करू नका, मी तेवढं बाहेरच्या देवाला जाऊन येते, नंतर तुम्हाला चहा देते. पण तुम्ही ऐकलं नाही, चहाची डिमांड केली आणि मग असं झालं. हो ना काकू, बरोबर आहे? ही तुमची मानसिक कुचंबर आहे. वास्तविक पाहता देव जर कोणाला त्रास देणारा असला असता त्याची पूजाच कोणी केली असती. देव कधीच कोणाला त्रास देत नाही. तुम्ही चहा प्या, नाही तर पिऊ नका, नाश्ता करा विचारून करा, नाही तर करू नका, त्याचं काहीच म्हणणं नाही. त्याचं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांसोबत चांगलं वागा. आणि तुम्ही घरच्याच माणसाला जर चांगलं वागत नसाल तर तो तुमच्या संग कसा चांगला वागत? मग तो तुमच्या मेंदूमध्ये घुसतो, तुमच्या कल्पनेत घुसतो, तुमच्या विचारांमध्ये घुसतो, आणि नाही त्या कल्पना करून तुम्हालाच तो त्रास देतो. आणि हे सगळं का होतंय? एक देव धरला नाही म्हणून. जर गळ्यामध्ये एकच देव धरला, याच्याशिवाय मी दुसऱ्या कशाची पूजा करत नाही, करणार नाही, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या देवांचा विरोध करा असं मी म्हणत नाही. एकच देव धरा, हाच माझा महादेव, हाच माझा सगळे गणपती, हाच माझी देवी, सगळं हेच आहे इथं. आणि मग दुसऱ्या देवाकडे जायची काय गरज आहे? वेळ वाचतो, पैसा वाचतो, आपली मानसिक कुचंबना वाचते. आणि म्हणून महात्मा बसवेश्वर काय म्हणतात? देव असे एकची एक, तया नामे अनेक. ऋग्वेदातही म्हणलेलं आहे हो, एकच सत्य आहे, परंतु विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नावाने बोलतात. ऋग्वेदापासून सांगितलेलं आहे, महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात सांगितलं, पण आपण ऐकायला तयार नाही. आपण तरी गळ्यामध्ये लिंग असताना सुद्धा स्थावर लिंगाला पुजतो. महात्मा बसवेश्वर म्हणतात स्थावर लिंगाला पूजायची गरज नाही. आपल्याकडे आता महाराज आले नवीन, एक मी पुढचं काय बोलत नाही आता, एक बस, आता ते कायच सगळ्याला पाठ आहे, ते एक लोटा जल, पुढचं सगळ्यांना पाठ आहे. तर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. वास्तविक पाहता ज्याच्या गळ्यामध्ये लिंग आहे त्याने कुठंच झुकण्याचं काही काम नाही. महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये गळ्यात तुमच्या लिंग दिलेलं आहे. प्राचीन काळापासून शिवाने माता पार्वतीला सांगितलेलं आहे की इष्टलिंग तुमच्या गळ्यामध्ये आहे, तुम्हाला कुठंच जायचं काम नाहीये. मग महादेवाचं ऐकत नाहीत, आपण बसवण्णांचं ऐकत नाहीत, मग ऐकणार कोणाचं? याचा अर्थ असा आहे की आपण ऐकणार फक्त आपल्या मनाचं, दुसरं कोणाचं ऐकणार नाही. म्हणून या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतो की महात्मा बसवेश्वरांचा एकेश्वरवादाचा जो विचार आहे तो आजच्या क्षणाला प्रासंगिक आहे. इतर धर्मांना, इतर देवतांना मला नाव ठेवण्याची काहीच गरज नाही. मी फक्त हे सांगण्यासाठी थांबलोय की महात्मा बसवेश्वर म्हणतात कुठलाही एकच देव धरा, परंतु तो एकच राहू द्या, त्याच्यापेक्षा जास्त करू नका, विनाकारण स्वतःची मानसिक कुचंबना करून घेऊ नका. दुसरी गोष्ट अशी झाली आहे, धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार वाढलेली आहे. आज जगाच्या पातळीवर काय होत आहे? आज जगामध्ये मागच्या महिन्यांपासून युद्धाची परिस्थिती आहे. एक देश दुसऱ्या देशावर कुरघोडी करतोय. काही मागच्याच वर्षी याच एप्रिल मे महिन्यामध्ये भारताचं पाकिस्तानची युद्ध झालं. आता तिकडे इराण, इस्रायल, अमेरिका अशा 6-7 देशांनी हे भांडण लागून घेतलेलं आहे. काय कारण आहे याचं कारण एक तर सत्ता आहे, संपत्ती आहे, आणि एक जे कारण आहे ते जगाच्या नजरेत कोणाला येत नाही, ते कारण आहे धर्म. प्रत्येकाला असं वाटतं की माझा धर्म सर्वत्र झाला पाहिजे, परंतु तुमचा धर्म आहे कसा याचा कधी विचार केलाय का? तुमच्या धर्मामध्ये सांगितलंय का की एका धर्माने दुसऱ्या धर्मावर आक्रमण केलं पाहिजे? तुमच्या धर्माने सांगितलंय का की आपल्या धर्माची लोक सोडून इतर धर्माच्या सगळ्या लोकांना मारून टाकलं पाहिजे?
तुमच्या धर्माने सांगितलंय का की सत्ता मिळवा, संपत्ती मिळवा, जे काही खनिज पदार्थ आहेत ते मिळवा आणि कसल्याही पद्धतीने काय होत नाही, परंतु आपण वर्चस्व मिळवा, असं सांगितलंय का तुमच्या धर्माने? मग ही सगळी धर्म आहेत कुठल्या कामाची? म्हणून महात्मा बसवेश्वर प्रश्न उपस्थित करतात, दयारहित धर्म कोणता भूवरी, दयारहित धर्म कोणता भूवरी, सकल प्राण्यांवर प्रेम कीजे. इथं प्राण्यांमध्ये प्रेमच नाही, माणसाचं माणसावर प्रेम नाही, माणसाचं कुठल्या जनावरावर प्रेम नाही. अशा प्रकारची ही सगळी माणसाची अवस्था झालेली आहे. आणि म्हणायचं काय, आम्ही धार्मिक आहोत. मला तर वाटतं सगळं थोतांडायचं. जेव्हा आपण म्हणतो ना मी धार्मिक आहे आणि वागतोच वेगळंच काहीतरी, तेव्हा असं वाटतंय आपण थोतांड करत आहोत. एक तर थोतांडी राहा, एक तर नौटंकी करणारे राहा, नाहीतर सरळ सरळ धार्मिक राहा. दोन्हीपैकी काहीतरी एकच निवडा, परंतु आपल्याला ते होत नाही. म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणतात, दयारहित धर्म कोणता भूवरी, सकल प्राण्यांवर प्रेम कीचे. आज प्रेम करायला कोणी तयार नाही, ही समस्या आहे. आज धर्मातली सगळ्यात मोठी समस्या आहे. एकेश्वरवाद तर आहेच आहे, परंतु धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार होत आहे, ही मोठी समस्या आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचा हा जो विचार आहे, दयारहित धर्म कोणता भूवरी, सकल प्राण्यांवर प्रेम कीजे, दया दाखवी जे. आज दया दाखविण्याची फार गरज आहे, आज प्रेम करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचा जो विचार आहे तो प्रत्येक काळामध्ये, मागच्या 12व्या शतकात नाही तर या आजच्या वर्तमान युगात नाही तर प्रत्येक काळामध्ये तो प्रासंगिक ठरणारा विचार आहे. आणि म्हणून या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचे विचार प्रासंगिक ठरतात. आज धर्मामध्ये आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड सांगितलेले जातात. महात्मा बसवेश्वरांचे सगळे वचन जर आपण नीट समजून घेतले किंवा त्याच्या पूर्वीची आगम साहित्याची परंपरा आपण जर नीट समजून घेतली तर आपल्याला लक्षात येईल की या वीरशैव लिंगायत म्हणून घेणाऱ्या समाजामध्ये या प्राचीन कालखंडापासून या महापुरुषांनी कुठल्याही प्रकारचे कर्मकांड फार काही सांगितलेले नाहीयेत. मात्र आपल्याकडे आपण कुठल्या तरी दुसऱ्याच संप्रदायाच्या, दुसऱ्याच पंथाच्या एखाद्या तज्ञाकडे जातो. म्हणजे आपला फॅमिली डॉक्टर सोडून आपण काय करतो, दुसऱ्याचा फॅमिली डॉक्टर चांगला आहे असं कळाल्याबरोबर त्याच्याकडे जातो. होतंय ना असं? आपला फॅमिली डॉक्टर मागच्या 10 वर्षापासून आहे. आपलं नेमकं कुठं दुखलं तर आपल्याला काय त्रास होतो हे त्याला माहित आहे, परंतु लगेच काय होतं, शेजारच्या आपल्या त्या ताई काय म्हणतात, आमचाही चांगला आहे, चला तिकडं. मग आपण ऐकतो, आपण जातो, तिथं काही गुण येत नाही. मग ते म्हणते अकोल्याला जा, तिथंही काही गुण येत नाही. अकोल्यावाला तिथं कोणतरी पाहुणा असतो, ते म्हणते अमरावतीला जा, तिथंही गुण येत नाही. मग नागपूर चक्कर होते साहेब. हे सगळं जे प्रपंच चालू आहे ना, आपलं जे आहे त्याच्यावर आपला विश्वास नाही. वास्तविक पाहता सगळे आजार मानसिक आहेत असं मला वाटते बरं का. सगळे म्हणजे सगळेच नाही, मॅक्झिमम, जास्तीत जास्त. मग आपण काय करतो, ह्या सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन येतो आणि आपल्याला कुठंच नाही का उपाय मिळत नाही, आपला आजार बरा होत नाही. आणि मग शेवटी आपण काय करतो, बाबा दोरा बांधा की, गंडा बांधा की, ताई द्या की. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन नाही नाही ते प्रकार आज आपण पाहत आहोत. असे प्रकार या समाजामध्ये होत चाललेत. म्हणून मन निर्मळ ठेवायचं, भक्ती मनापासून करायची, याच्या पलीकडे काही करायचं नाही. कुठल्याही प्रकारच्या कर्मकांडाला बळी पडायचं नाही. महात्मा बसवेश्वर म्हणतात तो, तुम्ही कोणाशी तरी महाराजाचं ऐकता, कुठल्या तरी अमुक अमुक गंगेत जाता, नाक दाबून डुबकी मारता, परंतु याच्याने काय परमार्थ साधला जातो का? परमार्थ साधण्याचे उपाय वेगळे आहेत. तुम्ही हातात लिंग घ्या, त्याच्याकडे ध्यान लावून पहा, मन शांत ठेवा, चांगले कर्म करा. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुमचा परमार्थ घडू शकतो, अन्यथा घडणार नाही. नाही तर काय आपल्याकडे चालू आहे, पाण्यात डुबक्या मारा, झाडाला गोल गोल फिरा, उपवास धरा. उपवासाच्या संदर्भात तर मला बायकांचं काय म्हणजे नवल वाटतं साहेब. अशी कशी या प्रकृतीनं त्यांच्या शरीराची रचना केली कळच ना मला. माफ करा बरं का माझा भगिनी तुम्ही सगळ्या, परंतु ही वस्तुस्थिती आहे. इतके उपास धरतात, इतके उपास धरतात, इतके उपास धरतात, परंतु प्रकृती मात्र पुरुषांपेक्षा चांगलीच असते. प्रकृती मात्र पुरुषांपेक्षा चांगली.
महात्मा बसवेश्वर म्हणतात, देहाशी शिनवून मनाशी कळवून, देहाशी शिनवून मनाशी कळवून साधावे म्हणती तव चरण, हे उचित असे का कुडल संगम देवा. अहो, जर तुम्हाला 2-3 तास जर पोटात अन्न गेलं नाही रोजच्या सवयीप्रमाणे, तर तुमची मानसिकता कशी बदलते तुम्ही कधी अनुभवली का? क्षणात क्षणाला तुमच्या मानसिकतेमध्ये बदल होतो. का? कारण तुमच्या शरीराला विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ किंवा जेवण वेळेवरच आवश्यक आहे. उपवास वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक दिवस महत्वाचा असतो, मान्य आहे. परंतु महिलांच्या संदर्भात मला पाहायला मिळतं की अनेक दिवस ते उपवास करतात आणि उपवास ज्या दिवशी असतो त्या दिवशी आवर्जून साबुदाणा खातात. साबुदाणा जड पचायला किती जड असतो, त्याच्यामुळे शरीराला या पोटाला किती अपाय होतो. पण काही लोक खात नाही, मग तिथं त्यांचं मन काय म्हणत असत. म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणतात, देहाशी शिनवून. ह्या देहाला त्रास का देता तुम्ही? मोजकच खा, परंतु खात राहा. विनाकारण जबरदस्ती उपवास धरू नका. देहाशी शिनवून मनाशी कळवून. मनाला त्रास होतो हो. तुम्ही पोट उपाशी ठेवलं की तुमचं मन शांत राहत नाही, मनालाही त्रास होतो. विनाकारण घरात चिडचिड होतं, विनाकारण नाही त्या गोष्टी होतात. आणि म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणतात ही उपासाची परंपरा सुद्धा काही योग्य प्रकारची नाही. दुसरी गोष्ट, आता अशी गंमत चालली आहे की थोडं काही जीवनामध्ये आपल्या खालीवर झालं की लगेच एखाद्या महाराजाकडे जायचं, माझा हात बघा, माझं भविष्य सांगा, माझ्या लेकराचं कसं होईल, माझ्या नवऱ्याचं कसं होईल, मी कधी जाईल याचा कधी कोणी प्रश्न विचारत नाही. फक्त मी जिवंतपणे मला काय काय मिळेल, माझ्या नवऱ्याला काय काय मिळेल, लेकराचं शिक्षण कधी संपल, त्याला नोकरी कधी लागल, असेच प्रश्न. माझं धन कधी भेटल, असे प्रश्न. जर ह्या हातामध्ये सगळं लिहिलं असतं तर या जगातला कोणताच माणूस दुःखी राहिला नसता. जर या हातांच्या रेषावर तुमचं भविष्य लिहिलं असतं तर या जगातला कोणताच माणूस कधीच दुःखी राहिला नसता. का? कारण मला माहित आहे, जर या हातामध्ये लिहिलं असेल मी श्रीमंत होणार आहे वयाच्या 40व्या वर्षी, तर मी 40 वर्ष मी टेन्शन घेणार नाही. जर या हातावर लिहिलेलं असेल की तू जन्मल्यापासून भिकारी राहणार आहेस, तर मी कधीच मोठी गाडी घेईल, घर बांधल याची अपेक्षाच केली नसती. हा, मी मानसशास्त्राचा थोडासा अभ्यासक आहे, त्याच्या अनुषंगाने सांगतोय मी तुम्हाला. तुम्हाला सांगू द्या की 10 दिवसांनी तुमच्या घरामध्ये अशी गोष्ट घडणार आहे, तुम्ही 9 दिवस त्याच्याबद्दल जास्त विचार करत नाही, बरोबर 10व्या दिवसाच वाट पाहता. ही मानसिकता आहे. जर तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य असलं असतं, हातांच्या रेषामध्ये तुमचं भविष्य असलं असतं, तर तुमच्या जीवनामधल्या ह्या सगळ्या समस्या निर्माण झाल्या नसता. अर्थात सांगायचा उद्देश हा आहे की हातामधल्या रेषा तुमचं भविष्य निश्चित करत नाहीत, तर तुमचं कर्म तुमचं भविष्य निश्चित करतं. आणि म्हणून या संदर्भामध्ये महात्मा बसवेश्वरांचे एक वचन फार महत्वाचे आहे. महात्मा बसवेश्वर म्हणतात, पोपटाच्या भविष्याने काय मिळाले. आता पोपट बंद झाले सर. आता म्हणजे आमचा जो लहानपणचा काळ होता, आम्ही पाहायचो बाजाराच्या दिवशी आवर्जून तो माणूस पोपट घेऊन यायचा आणि त्या पिंजऱ्यातून तो पोपट बाहेर यायचा, एक कार्ड उचलायचा, हा आज तुम्हाला धन लाभ होणार आहे, आज तुमचा अपघात होणार आहे, आज तुम्हाला अमुक अमुक व्यक्ती भेटणार आहे, असं सांगायचं. 1 रुपये द्यायचो आपण आणि पोपटाने सांगितलेलं भविष्य खरं मानायचो आणि मस्त आनंदानं किंवा दुःखानं घरी जायचो. महात्मा बसवेश्वर म्हणतात, पोपटाच्या भविष्याने काय मिळाले, झडप न कळले मांजराची. अहो, त्या पोपटाला तुम्ही पिंजऱ्याच्या बाहेर थोडंसं ठेवा, जाणून जर मांजर आली नाही आणि त्या मांजरीनं त्या पोपटीला गिळलं नाही तर मला सांगा. मांजरेचा आहार आहे ते पोपट. म्हणजे ज्या पोपटाला आपलं स्वतःचं भविष्य माहित नाही, ते पोपट तुमचं काय भविष्य सांगणार आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांचा हा जो विचार आहे तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. आपलं भविष्य आपल्या हातांच्या रेषेमध्ये नाही, तर आपण या हाताने जे कर्म करतो त्या कर्मामध्ये अवलंबून आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणतात, या ठिकाणी तुम्ही बुवा बाजीच्या नादाला लागू नका, ज्योतिष पाहणाऱ्या लोकांच्या नादाला लागू नका, हे जे घरावर नंदी बैल घेऊन येतात, पोपट घेऊन येतात, अशा लोकांच्या नादाला लागू नका. फक्त आणि फक्त कर्म करण्याचं काम तुम्ही करत राहा.
असा त्यांनी विचार केलाय. आज या समाजामध्ये नैतिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. नेमकं काय झालंय? या ठिकाणी विचारामध्ये, आचारामध्ये तफावत दिसून येत आहे. या ठिकाणी लोक खोटं बोलत आहेत, अन्याय अत्याचार करत आहेत, चोरी होत आहेत, हत्या होत आहेत. आणि अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार आहेत ना, ते फार प्रासंगिक वाटतात. महात्मा बसवेश्वर म्हणतात, तुम्ही जसे आहात तसेच राहा. म्हणजे कपाळाला भस्म लावायचं आणि वागायचं मात्र विपरीत, असं होता कामा नये. नागपंचमीचा दिवस आला की बस वारूळ शोधायचं सर, वारूळ शोधायचं आणि काय टाकायचं? कोणाला? नाग दूध पितय का? पण घरामधच्या दारापाशी दिसला की त्याच नागाला तुम्ही काय करणार? ठेचून काढणार. हे काय चाललंय? एक तर तीच नौटंकी समजा, नाही तर हे खरं समजा. अशा प्रकारचं विसंगत वागणं महात्मा बसवेश्वरांना आवडलेलं नाही. आणि म्हणून ते म्हणतात, दगडाचा नाग पाहून दूध वहा म्हणता, दगडाचा नाग पाहून दूध वहा म्हणता आणि जिवंत नाग पाहता मारा मारा म्हणता. हे काय विसंगती आहे? तोच नाग बिळात होता त्या दिवशी, त्याला दूध पाजलं तुम्ही, तो पित नाही पण पाजलं, आणि आज तुम्ही त्याला मारायला निघालात. असं करू नका. ही विसंगत वागणं काही कामाचं नाही. अशा प्रकारचा या ठिकाणी भाव या वचनाच्या माध्यमातून महात्मा बसवेश्वरांनी व्यक्त केलाय. आणि मनामध्ये जे आहे तेवढंच बोला, मनामध्ये एक ठेवता बोलता वेगळं असं करू नका. हे विसंगत वागणं काही चांगलं नाही. आणि मग काही पुढे जाऊन महात्मा बसवेश्वर म्हणतात, सत्य बोलणे हाच देवलोक आहे. सत्य बोलणं, खोटं बोलू नये, चुकीचं बोलू नये, एखाद्याच्या मनामध्ये भ्रम निर्माण होईल असं बोलू नये. हे सगळं जे आहे ते सत्य आहे. म्हणजेच आपण सत्याचा मार्ग निवडला तर काय आहे, तर तोच देवलोक आहे. असत्य बोलणं हाच मृत्यू लोक आहे. देवलोकात जाण्याच्या इच्छेनं आपण नाही नाही ते प्रकार करतो. अभिलाषा कशाची आहे? देवलोकात जाण्याची आहे. मग त्याच्यासाठी मग उपवास धरणं, बिना चपलीचं तिथपर्यंत चलत जाणं, त्या मंदिरातून तिथपर्यंत चलत जाणं. तितक्यात जर नवऱ्याचा किंवा लेकराचा घरून फोन आला, हा कधी येणार आहे, बस आलेच एका मिनिटात. हे असत्य विधान आहे. आपण चाललो धार्मिक कामासाठी, म्हणजे देवलोकाच्या अपेक्षेने, आणि बोलतो काय, आत्ता चालेल एका मिनिटात. येणं तर 1 मिनिटात होत नाही, 10-15 मिनिटांनी, अर्ध्या मिनिटांनी येतात. लेकरू बिचार घरी वाट पाहता यायची. बाप बी तसाच, हा आलो आता 5 मिनिटात घरी पोहोचतो रे, अर्धा घंटा तिकडच, येता येता कुठं हॉटेलमध्ये बसून येणार. कशाला खोटं पाहिजे? सांगायचं ना सरळ, 1 घंट्याने येणार आहे, काही फरक पडत नाही. वाट पाहत नाही विचारते, बायको वाट पाहत नाही घरी, सांगून टाकायचं जे आहे ते. जे मनात आहे ते तोंडावर आलं पाहिजे. विसंगती असता कामा नये. आणि जे मनामध्ये आहे तेच जर तोंडामध्ये आलं तर ते देवलोक स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, म्हणून ते देवलोक स्वरूप आहे. आणि जर तुम्ही असत्य वागलात तर ते मृत्यू लोकासारखं आहे. जिवंतपणे आपण कुठं आहोत याचा तुम्ही अंदाज लावा. देवलोकामध्ये आहोत का मृत्यू लोकामध्ये आहोत? आपण सत्य असलो तर देवलोक समजा, आणि आपण जर थोडंही असत्य काही बोललो असेल, काही कुठल्याही प्रकारची हिंसा केली असेल, कोणाचं मन दुखवलं असेल, तर आपण कुठं आहोत ह्याचा तुम्ही, आता मी काय सांगत नाही, तुम्ही समजून घ्या. जर आपण मृत्यू लोकात आहोत, मग आपण कोण आहोत? मृत्यू लोकात कोण असतात? सगळे बसलेले किंवा झोपलेले. मग आपण जर मृत्यू लोकात असलो आहोत, मग आपण कोण आहोत? मग आपण जिवंत आहोत का? मग अशा या सगळ्या वातावरणामध्ये जगणं हे आपलं कसं आहे? फार विदारक आहे. आणि म्हणून महात्मा बसवेश्वरांना आवर्जून सांगायचं आहे या ठिकाणी, अनेक वर्षांपासून मागच्या या भारताच्या भूमीवर अनेक साधू मुनींनी, ऋषी मुनींनी अनेक प्रकारचे मूल्य सांगितलेले आहेत. आणि त्यात महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये सांगितलेले हे मूल्य सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. महात्मा बसवेश्वर म्हणतात, नको करू चोरी, नको करू हत्या, नको मानू राग, नको बोलू मिथ्या, नको असूया इतरांची, नको आत्मस्तुती, नको मान तुच्छ इतरांशी, हीच अंतरंग बहिरंग शुद्धी, हीच कुरल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत. सत्य बोला, अहिंसेने वागा,
कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाची असूया धरू नका, कुठल्याही प्रकाराने मिथ्या बोलू नका, खोटं बोलू नका. आणि याही पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाचं सांगितलंय, आत्मस्तुती करू नका. आज मोठ्या प्रमाणात ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. मी असं केलं, मी तसं केलं, मी आहे म्हणून तुमचा गाड्यात चाललाय. नवरा म्हणते मी आहे म्हणून तुला सांभाळतो, नाही तर तुला कोणी सांभाळणार नसतं. बायको म्हणते मी आहे म्हणून तू दुसरी टिकली नसती. शिक्षक म्हणते मी आहे म्हणून तुम्ही विद्यार्थी घडले. विद्यार्थी म्हणते आम्ही वर्गात आलो म्हणून तुम्ही शिकवलं. नगराध्यक्ष म्हणतात मी आहे म्हणून हे गाव सुधारलं. गाववाले म्हणतात आम्ही निवडून दिलं म्हणून तुम्ही आले. माफ करा, मजाकचा भाग नाही. ही परिस्थिती झाली हो साहेब. आत्मस्तुतीची इतकी आकांक्षा झाली आपल्याला की आत्मस्तुतीची नशा उतरना झाली माणसाच्या जीवनात. नशा झाली ही आत्मस्तुतीची. एखाद्यानं जर तुम्हाला सकाळी नमस्कार केला, रामराम केला, शरणात केला आणि 2 दिवसांनी तो भेटला आणि त्याच ठिकाणी तो सरळ निघून गेला, तुमच्या मनामध्ये लगेच कस का कडे आज ना काहीच रामराम नाही, नमस्कार नाही, शरणात नाही, काय नाही, कस का? लगेच इगो तयार व्हायला लागलाय, अहंकार तयार व्हायला लागलाय. का? कारण आत्मस्तुतीची सवय लागली ना. हा अहंकार निर्माण होत चाललाय. आणि म्हणून महात्मा बसवेश्वर म्हणतात आत्मस्तुतीची काळजी करू नको बाबा. हे सगळं जर तू नैतिक वागला तर आणि तरच तुला कुडल संगम देव प्रसन्न होईल. कुडल संगम देव म्हणजेच जो शंभू महादेव आहे तो प्रसन्न होईल. अन्यथा तुझं जीवन काही नीट चालणार नाही. म्हणून या ठिकाणी नैतिकतेने वागणं फार महत्वाचं आहे. या ठिकाणी जेव्हा आपण सामाजिक जीवन जगतो त्या सामाजिक जीवनामध्ये सुद्धा काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात. आज मोठ्या प्रमाणामध्ये जातीय वाद वाढलाय. जातीच्या नावाखाली व्यक्तीमध्ये भेद केला जात आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आज स्त्री पुरुष विषमता मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. जरी आज स्त्री मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षित झाली असत, व्यवसायामध्ये नोकऱ्यांमध्ये स्त्रीला स्थान मिळत असत, तरी सुद्धा मला असं सांगायचं आहे की आजही या समाजामध्ये स्त्री पुरुष विषमता ही पूर्णतः नष्ट झालेली नाही. मग अशा या परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांचे विचार आपण नीट समजून घेतले पाहिजे. ज्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये महारवाड्याची व शिवालयाची जमीन असे एकच, त्यात कसला भेद रे? काय म्हणले? महारवाड्याची जमीन आणि शिवालयाची जमीन असे का वेगळी, असा प्रश्न उपस्थित केलाय. मग जमीन एकच आहे तर आम्ही माणसामध्ये भेद का करतो? आचार आणि विचाराचा फरक असू शकतो, परंतु याचा अर्थ माणसामध्ये भेद करणं आणि त्या भेदाच्या नावाखाली या ठिकाणी माणसाचं अस्तित्वच नाहीसं करणं हे मात्र फार विदारक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या घडीला प्रासंगिक विचार हा आहे की माणसाचं अस्तित्व टिकवलं पाहिजे आणि ते कुठल्या तरी जातीच्या नावाखाली, कुठल्याची धार्मिक परंपरेच्या नावाखाली हे विषमता आहे ती नष्ट झाली पाहिजे. याच्याही पलीकडे जाऊन महात्मा बसवेश्वर काय म्हणतात? हा कोण, हा कोण, हा कोण असे म्हणू नको देऊ देवा. हा कोण, हा कोण, हा कोण असे म्हणू नको देऊ देवा. हा आमचा, हा आमचा, हा आमचा, हे कुडल संगम देवा. लगेच आपल्या मनात प्रश्न पडलाय. जर कोणी भेटला, हे आपला आप्पा आहे का? हे कोण पाटील आहे का? कोण मारवाडी आहे का? का हो, कशासाठी विचारता? हा आप्पा आहे हे कशाला विचारता? हा पाटील आहे कशाला विचारता? त्या समोरच्याची जात कशाला विचारता तुम्ही? तो माणूस आहे की नाही इतकं पहा. माणसाच्या पलीकडे जात महत्वाची आहे का? की जात धर्म हे सगळे माणसानं माणसाच्या सोयीसाठी निर्माण केलेले आहे. म्हणून या ठिकाणी माणसाला माणूस म्हणून पाहणं गरजेचं आहे. हा कोण, हा कोण, हा कोण असा प्रश्न विचारायचा नाही. हा आमचाच आहे, हा आमचाच आहे, हा आमचाच आहे. हे प्रत्येक जण माझे आहेत. जोपर्यंत मी या ठिकाणच्या प्रत्येक व्यक्तीला माझं आपलं मानणार नाही तोपर्यंत या सबंध राष्ट्राची एक निर्मिती होणार नाही. या सबंध राष्ट्रामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण होणार नाही. या भारताच्या भूमीवर ज्या उपनिषदांनी वसुधैव कुटुंबकम म्हणलेलं आहे त्या विचाराला आपण परिपूर्ण करू शकणार नाही. म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा जर काही विसरायचं असेल तर ही जात विसरावी लागेल.
हे धर्म विसरावे लागतील. हे सगळे माणसं आहेत, या माणसामध्ये तीच भावना आहे जी भावना माझ्यात आहे. जे विचार माझ्यात येतात तेच विचार या माणसांमध्ये येतात. अशा प्रकारची भावना जर आपण ठेवली तर आणि तरच हे सबंध विश्व एक घर आपल्याला वाटू लागल. अन्यथा या ठिकाणी सारखं वर्षानुवर्षी युद्ध होत राहतील आणि एक व्यक्ती एक देश दुसऱ्या व्यक्तीवर, दुसरा व्यक्ती तिसऱ्या देशावर असे आक्रमण करणार आहे. ह्या समस्या कधी संपणार नाहीत. ज्या स्त्रियांना असं वाटतं की महात्मा बसवेश्वरांच्या काळामध्ये नेमकं काय झालं आम्हाला माहित नाही, परंतु आजची परिस्थिती अशी आहे की स्त्रियांना समान अधिकार नाही. काही दिवसापूर्वी आपण पार्लमेंटमध्ये जे विधायक समोर ठेवण्यात आलं त्याच्यावर काय काय झालं आपण पाहिलंय. मी त्याच्यावर बोलणार नाही, परंतु 12व्या शतकाचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये खरोखर स्त्री पुरुष विषमता मोठ्या प्रमाणात होती. अशा या विषम परिस्थितीमध्ये या महामानवाने अनुभव मंडपाची स्थापना केली आणि त्या अनुभव मंडपामध्ये जात पाहिली नाही, धर्म पाहिला नाही, 70 स्त्रियांना निवेदित केलं. त्यांना बोलवलं, त्यांना प्रचारण करून त्यांना त्या ठिकाणच्या सगळ्या कामकाजाची माहिती दिली. आणि काय नेमकं घडलं, 70 महिलांनी वचन साहित्य निर्माण केलं. 700 पुरुष होते, 70 महिला होत्या. हा, अशा सगळ्याच घटकांना महात्मा बसवेश्वरांनी त्या अनुभव मंडपामध्ये स्थान दिलेलं होतं. आणि म्हणून अनुभव मंडप काय आहे हे आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल. त्या ठिकाणचं होणार आज आपण जे पार्लमेंट पाहतो भारताच्या राजधानीमध्ये, तशा प्रकारची ती व्यवस्था होती. त्या ठिकाणी एखादा विचार मांडला तर त्या विचारावर चर्चा व्हायची. चर्चा झाल्यानंतर तो विचार शिक्कामोर्तब व्हायचा आणि तो एक कायदा आहे अशा प्रकारची धारणा करून तो विचार, तो ते वचन सुरक्षित ठेवलं जायचं. तर हे अशा प्रकारचं स्त्री पुरुष विषमता मिटविण्याचं काम महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकात केलेलं आहे. ते अनुभव मंडपाच्या माध्यमातून केलेलं आहे. अशा प्रकारच्या हे सामाजिक समस्या सुद्धा महात्मा बसवेश्वरांच्या विचारातून आपल्याला सोडविण्यासाठी मदत होऊ शकते. या ठिकाणी आर्थिक समस्या आणि राजकीय समस्या अशा 2 प्रकारच्या समस्यांवर मी 5-5 मिनिटात भाष्य करेन आणि नंतर थांबल. आज नेमकं काय झालं की आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणात स्वार्थ जोपासला जातोय. माझा फायदा झाला पाहिजे, मला बाकीच्यांचं माहित नाही. आणि गंमत अशी झाली की मेहनत करण्याची क्षमता राहिलेली नाही. क्षमता आहे, इच्छा राहिलेली नाही. आयतं कसं भेटल, आयतं कसं भेटल याचा विचार केला जातोय. माणसं कामाला लावायचे आणि आपण बसून खायचं, अशा प्रकारची परिस्थिती आहे. अशा या सगळ्याच गोष्टींवर महात्मा बसवेश्वरांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. याच्याही पलीकडे जाऊन आपण जर पाहिलं तर आज मोठ्या प्रमाणामध्ये साठेबाजी वाढलेली आहे. साठेबाजी म्हणजे फक्त व्यापारी लोक करतात असं मी म्हणत नाही. आपण सामान्य लोक जे आहोत ना, आपण सामान्य लोक सुद्धा साठेबाजी करतो. कसं ते सांगतो. तुमच्या दारावर किंवा तुमच्या मार्केटमध्ये रोज भाजीपाला येतो ना, तरी 8 दिवसाचा भाजीपाला एकदाच. म्हणजे उद्या भाजीपाला भेटणार नाही का? भेटणार. तरी पण तसंच करतो आपण. प्रत्येकाच्या घरात जाऊन पहा, धान्य किती किती असतं. वर्षात तुम्हाला जास्तीत जास्त 2 क्विंटल जर गहू लागत असेल तर तुमच्या घरामध्ये 3 क्विंटल असते. महिन्याला तुम्हाला जर 2 किलो साखर लागत असेल तर तुमच्याकडे 5 किलो 10 किलो साखर असते. ही सगळी साठेबाजी आहे. हा सगळा साठे बाजार आहे. आणि याच्यासाठी आपण सामान्य लोक जे आहोत ना, ते सुद्धा तितकेच जबाबदार आहोत. आपण जितकी जितकी मागणी करतो तितकी तितकी उत्पादन करावं लागेल, परंतु उत्पादन आज कमी होत आहे याचा आपल्याला भान नाहीये. आणि जितकं उत्पादन कमी होत आहे त्याच्या तुलनेत मागणी जास्त होत आहे आणि म्हणून बाजारामध्ये प्रत्येक वस्तूंची किंमत वाढलेली आहे. हे जर आर्थिक गणित समजून घेतलं तर या सगळ्या गोष्टी मागे आपण कुठतरी जबाबदार आहोत हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि म्हणून हे सगळं एका बॅलन्स मध्ये ठेवलं गेलं पाहिजे, संतुलित ठेवलं गेलं पाहिजे. म्हणून महात्मा बसवेश्वर यांनी कायक आणि दासोहाचा विचार दिलेला आहे. म्हणजे श्रम करायचं, मेहनत करायची, उत्पादन करायचं आणि जे जे काही उत्पादन आहे त्याचं समाजासाठी काहीतरी देणं लागतंय, या भावनेनं ते समाजासाठी द्यायचं.
संतुलित ठेवलं गेलं पाहिजे. नाहीतर आता पगार किती? 1,00,000. खर्च किती महिन्याला घराचा? 20,000 रुपये. 80,000 रुपये कुठे गेले? साठवून ठेवायचे का? हे समाजाचा गाडा चालवण्यासाठी तुमच्याकडे जितकं इन्कम आहे त्याच्यातला 50% या समाजामध्येच तो रिटर्न गेला पाहिजे. ही भावना नीट समजून घेतली पाहिजे. आणि तरच ह्या समाजाचा, या अर्थव्यवस्थेचा हा जो गाडा आहे ना, तो व्यवस्थित चालेल, नाही तर कोलमडून जाईल हे सगळं. म्हणून या ठिकाणी आपण कायक केलं पाहिजे, म्हणजे श्रम केलं पाहिजे, उत्पादन केलं पाहिजे आणि त्यातला काही भाग या समाजामध्येच खर्च केला पाहिजे. समाजाचाच काही दिलं पाहिजे. या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो म्हणून एखाद्याची मदत केली पाहिजे. ही भावना आर्थिक दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. साठे बाजार बंद झाला पाहिजे. उद्याचा विचार जास्त करू नका. उद्या जर आपलं काही झालं तर आपलं डायरेक्ट कुठं जाणार आपण? वैकुंठाला, म्हणजे शिवाच्या दरबारी. त्याची कशा काळजी करता मग? नाही काळजी करायची त्याची. तर ह्या आर्थिक गोष्टीचा नीट जरा आपण समजून घ्यावं. त्याच्यावर अनेक वचन आहेत, मी त्या संदर्भात आता वेळ कमी असल्यामुळे बोलणार नाही. राजकीय दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर आज पाहतो आपण की आता आपल्या व्यासपीठावर राजकीय व्यक्तिमत्व आहेत, परंतु ही खरंच समस्या आहे साहेब. आज सत्तेसाठी भरपूर काही प्रयत्न चालू आहेत. आणि सत्ता कशासाठी? तर त्या ठिकाणी गेल्यावर थोडस भेटतंय. आता ते भेटलं तर समाजाला काहीतरी देतो आपण, ही भावना असतेच म्हणा. परंतु सत्तेशिवाय तुम्ही समाजाची सेवा करू शकत नाहीत का? समाजाची सेवा जर करायची असेल तर तुम्हाला सत्ताच लागते, हे कोणी सांगितलं? असे अनेक लोक या समाजामध्ये आहेत की जे नका सत्तेवर नाहीत, सत्तेच्या जवळपासही नाहीत, परंतु समाजाची सेवा मात्र बरोबर करतात. 12व्या शतकातला काळ जर आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल की महात्मा बसवेश्वर त्या बिज्जल राजाच्या दरबारामध्ये कार्मिक होते. म्हणजे आजच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कारकून होते, लिपिक होते. आणि एक प्रसंग असा झाला की त्यांच्या त्या दरबारामध्ये एक माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की राजाच्या सिंहासनाच्या खाली धन लपलेलं आहे आणि त्याचा पुरावा म्हणून एक ताम्रपट दिलं. आता ताम्रपट कोणाला वाचताच येणार गेलं आणि ते वाचलं महात्मा बसवेश्वरांनी. आणि वाचल्याप्रमाणे मग ते सिंहासन हलवलं, खोदलं, मोठ्या प्रमाणात धन निघालं. आणि महात्मा बसवेश्वरांना बक्षीस म्हणून काही राजाने देण्याचा प्रयत्न केला, पण बसवेश्वरांनी घेतलं नाही. मी तुमच्या दरबारातला माणूस आहे, माझं काम होतं हे ताम्रपट वाचून दाखवणं, मी वाचण्याचं काम केलं. ते धन तुम्हाला भेटलं, राज्याच्या कामासाठी तुम्ही लावा, मला काही नको याच्यात. ही भावना असली पाहिजे. जोपर्यंत मी या समाजामध्ये अमुक एका कर्तव्याला पार पाडण्यासाठी आलो आहे हे आपण लक्षात घेत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण कोण आहोत आणि आपल्या हातून काय होत आहे हे आपल्या लक्षातही येणार नाही. यानंतरचा एक प्रसंग असा आहे की महात्मा बसवेश्वर जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये काम करणारे, त्यांच्या विरोधामध्ये राजाजवळ सांगणारे अनेक लोक होते. परंतु राजाचा विश्वास महात्मा बसवेश्वरांवर होता. परंतु एक प्रकार असा घडला की त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वर यांच्यावर नाही ते आरोप झाले. आणि त्या परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांना सांगण्यात आलं की एक तर तुम्ही जे तुमचं सामाजिक काम चालू आहे, लोकांना, प्रत्येक जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र करणं, त्यांना गळ्यामध्ये लिंग घालून भक्तीचा मार्ग सांगणं, मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही, देहच आपला देवालय आहे आणि त्या देहावर लावलेलं हे जे लिंग आहे तेच आपलं सर्वस्व आहे, अशा प्रकारचे तुम्ही लोकांमध्ये जी गोष्टी सांगत आहात त्याच्यामुळं जी पारंपरिक गोष्टी आहेत त्या बंद पडल्यात, अशा प्रकारचा आक्षेप झाला. याशिवाय महात्मा बसवेश्वरांनी जे शिवभक्त होते दोघेही, त्याच्यातला एक चांभार मुलगा होता आणि ब्राह्मण जातीची मुलगी होती, त्यांचा विवाह लावून दिला. त्यांच्यावर आरोप झाला तुम्ही आंतरजातीय विवाह लावून दिला. पण महात्मा बसवेश्वर म्हणले बाबा हाही शिवभक्त आहे, ही शिवभक्त आहे, या दोघांच्या परिवाराला काही आपत्ती नाही, दोघंही घरात लिंग धारण करतात आणि म्हणून हे आंतरजातीय नाही, ते एकाच जातीचे आहेत हे, असं सांगितलं. परंतु राजाला पटलं नाही. राजाने बसवेश्वरांसमोर एकच पर्याय ठेवला, एकतर तुमचं हे सगळं चुकलं, माफी मागा आणि हे बंद करा,
नाहीतर तुम्ही पद सोडून टाका. प्रधानमंत्री होता राज. महात्मा बसवेश्वर हे प्रधानमंत्री होते. क्षणाचा विलंब केला नाही, आपलं मुकुट काढलं आणि राजाला देऊन टाकलं. मी प्रधानमंत्री पदाचा राजीनामा दिला. प्रधानमंत्री असलेला माणूस समाजाच्या कल्याणासाठी पदाचा त्याग करतो. परंतु आज आपण काय पाहतो, अनेक गुन्हे असलेले माणसं, अनेक काहीतरी वेगवेगळे भ्रष्टाचार केलेले माणसं, अनेक गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व असलेले माणसं, त्यांच्यावर जेव्हा आरोप होतात तरी सुद्धा ते पदाचा त्याग करत नाहीत. अर्थात काय, पदासाठी लालसा ही निर्माण झाली. आणि महात्मा बसवेश्वरांच्या जीवनाला आपण जर पाहिलं तर हे सत्ता संपत्ती हे पद हे क्षणिक आहे. जे जे राजकारणी लोक येतात निवडून, त्यांना कधी विचारा 5 वर्षांत तुमचं काय होणार आहे, माहित नाही. परंतु तरी पण अभिलाषा असते. आणि ज्या ज्या लोकांनी 5 वर्ष सत्ता भोगली, त्याच्यानंतर तुम्ही नंतर त्यांना कधी सत्ता भेटली नाही, अशा लोकांना जाऊन विचारा, त्यांच्या तोंडातून एकच वाक्य निघल, राजकारण म्हणजे गाजराची पुंगी आहे. साहेब खरं आहे. म्हणजे मी पाहिले डोळ्याने, या घरात सगळी काही व्यवस्था नाही, परंतु अहंकार असा निर्माण होतो, यावेळेस याच्या विरोधात थांबणार. घरामध्ये असलेलं नसलेलं सगळं दावाला लावायचं, बर्बाद होऊन जातात. जिंदगीत कधीच नगरसेवक काय, नगराध्यक्ष काय, आणखीन कोणते आमदार खासदार होत नाहीत. परंतु जे जे काही होतं ते सगळं हरवून बसतात. काय गरज होती हो? जे काही तुमच्या जवळ आहे त्याच्यात समाधान माना. समाजाची सेवा करण्याचाच उल्हास असेल तर त्याच्यासाठी राजकारण, सत्ता, संपत्ती, पैसा किंवा हे पद आवश्यक नाहीत. हाच एक विचार या ठिकाणी तुम्ही अंगीकारा. जे जे काही करायचं आहे ते समाजाच्या कल्याणाकरिता करायचं आहे. समाज असेल तर व्यक्ती असेल. व्यक्ती आणि समाज हे एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत. व्यक्ती आणि समाज हे एकमेकाला पूरक झाले आणि त्या दोघांनी मिळून जर काही केलं तर त्याच्यातून खऱ्या अर्थानं काय होतं की चांगल्या राष्ट्राची निर्मिती होते. एक राष्ट्र, फक्त एक राष्ट्र नसतं तर अनेक राष्ट्रांचा समूह जेव्हा बनतो तोच एक विश्व बनतो. एक विश्वाचं कल्याण करायचं असेल तर व्यक्तीने समाजाशी, समाजानं राष्ट्राशी, राष्ट्रानं इतर राष्ट्रांशी, अर्थात माणसानं माणसाशी चांगलं वागणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं काय होईल तर इथं सर्वांचं मंगल होईल, सर्वांचं कल्याण होईल. आपलं सर्वांचं पुनश्च या ठिकाणी कल्याण व्हावं अशी मी या ठिकाणी कामना करतो. आणि महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी मला बोलवलं, बोलण्याची संधी जी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.